नमस्कार मंडळी. महाशिवरात्र म्हणजे केवळ एक उपवासाचा दिवस नाही, तर शिव आणि शक्तीच्या मिलनाची, मांगल्याची आणि चैतन्याची रात्र आहे. आजच्या या विशेष ब्लॉगमध्ये आपण महाशिवरात्री संबंधित अशा 3 पौराणिक कथा पाहणार आहोत, ज्या आपल्याला भक्ती, त्याग आणि सत्याचा मार्ग दाखवतात. चला तर मग जाणून घेऊयात महादेवांच्या महिमेच्या या अद्भुत कथा. पहिली कथा आहे विश्वातील सर्वात सुंदर विवाहाची, शिव आणि शक्तीच्या मिलनाची. सतीदेवीने जेव्हा देहत्याग केला त्यानंतर महादेवांनी स्वतःला जगापासून अलिप्त करून घेतलं होतं. पण प्रकृतीला पुरुषाची जोड हवी होती, म्हणून माता सतीने पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला. माता पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी राजमहलाचा त्याग केला आणि हिमालयातील अति थंड वातावरणात आपले तप तिने सुरूच ठेवले. केवळ झाडांची पाने खाऊन तिने आपले व्रत केले, म्हणून ती अपर्णा म्हणूनही ओळखली जाऊ लागली. अशा प्रकारे पार्वतीने कठोर तपश्चर्या केली. जेव्हा महादेव लग्नासाठी तयार झाले तेव्हा ते आपल्या अघोरी रूपात आले. त्यांच्या वरातीत देव नव्हते, तर भूत, प्रेत, पिशाच, नंदी आणि अंगाला राख लावलेले साधू होते. जेव्हा ही वरात दारात आली तेव्हा पार्वतीची आई मैनादेवी घाबरली. त्यांना वाटले की त्यांच्या सुकुमार मुलीचा विवाह अशा भयंकर व्यक्तीशी कसा होईल. मातेची व्याकुळता पाहून पार्वतीने विनंती केली आणि महादेवांनी त्यांचे अतिशय सुंदर कोटी सूर्य समप्रभ असे चंद्रशेखर रूप धारण केले. ही कथा आपल्याला सांगते की बाह्य रूपापेक्षा मनाची ओढ महत्त्वाची आहे. ही रात्र वैराग्याकडून संसाराकडे जाण्याची रात्र आहे. दुसरी कथा आपल्याला महादेवांच्या अथांग रूपाची ओळख करून देते. ही कथा आहे ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातील श्रेष्ठत्वाच्या वादाची. एकदा ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यात श्रेष्ठ कोण यावरून चर्चा सुरू झाली. चर्चा वाढली आणि त्याचे रूपांतर वादात झाले. अचानक त्यांच्यासमोर एक विशाल प्रकाशमान अग्निस्तंभ प्रकट झाला. तो इतका मोठा होता की त्याचा शेवट कुठे आहे हे दिसत नव्हते. दोघांनी ठरवलं की जो या स्तंभाचा अंत शोधेल तो श्रेष्ठ. विष्णुदेव वराह रूप घेऊन पाताळात गेले, तर ब्रह्मदेव हंस रूप घेऊन आकाशात झेपावले. विष्णुदेवांना अंत सापडला नाही. त्यांनी सत्य मान्य केलं. मात्र ब्रह्मदेवांनी वाटेत भेटलेल्या केतकीच्या फुलाला सोबत घेतले आणि आपण अंत शोधला अशी खोटी साक्ष द्यायला लावली. भगवान शिव त्या स्तंभातून प्रकट झाले. त्यांनी असत्य बोलणाऱ्या ब्रह्मदेवांना शाप दिला की त्यांची पूजा होणार नाही आणि केतकीच्या फुलाला पूजेतून वर्ज केलं. ज्या दिवशी हे लिंग प्रकट झाले तीच रात्र महाशिवरात्र. ही कथा शिकवते की अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आहे आणि ईश्वर अनंत आहे. तिसरी कथा आपल्याला महादेवांच्या नीलकंठ रूपाची आणि त्यांच्या त्यागाची आठवण करून देते. जेव्हा जगावर संकट आले तेव्हा धावून आले ते फक्त कैलासपती. अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केलं, पण अमृताहून आधी निघाले हलाहल नावाचे भयानक विष. त्या विषाच्या वाफेने सृष्टी गुदमरू लागली. जेव्हा कोणाकडेच पर्याय नव्हता तेव्हा महादेव पुढे आले. त्यांनी ते विष ओंजळीत घेतले आणि प्यायले. ते विष पोटापर्यंत गेल्यास सृष्टीचा विनाश झाला असता, म्हणून माता पार्वतीने महादेवांचा गळा दाबला. विष गळ्यातच थांबले आणि महादेवांचा कंठ निळा पडला. तेव्हापासून त्यांना नीलकंठ म्हटलं जाऊ लागलं. विषाचा दाह कमी करण्यासाठी देवांनी त्यांना रात्रभर जागं ठेवलं. त्यांच्यावर पाणी आणि बेल वाहिले. म्हणूनच आपण महाशिवरात्रीला जागरण करतो आणि महादेवांना पाणी वाहतो. ही कथा स्वार्थ सोडून परोपकार करण्याची वृत्ती दर्शवते. तर मंडळी, ह्या होत्या महाशिवरात्रीच्या 3 महान कथा. ह्यातून आपल्याला भक्ती, सत्य आणि त्याग ह्या मूल्यांची शिकवण मिळते. या महाशिवरात्रीला केवळ उपवास करू नका, तर आपल्यातील विकारांचा त्याग करा. तुम्हाला यातील कोणती कथा सर्वात जास्त आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत. आपल्या चॅनलवर कोणी नवीन मंडळी व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी पूजा अँड ऋतू व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. भेटू लवकरच नवीन अशा माहितीपूर्ण व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.